9 मे 2026 शनिवार, वैशाख कालाष्टमीचा लाभ घटी असलेला हा सायन प्रहर या निमित्ताने आजच्या विशेष ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सम्मिलित असलेले आपण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिष प्रेमी अभ्यासक, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. या निमित्ताने आपल्या सर्वांमध्ये शीर्षत्व प्राप्त असलेल्या सौ कुबल मॅडम, सौ गीता चव्हाण मॅडम आणि इतर श्रेष्ठी या सर्वांनाही माझं आत्मवंदन. आपल्या ज्योतिष अभ्यासामध्ये आपल्याला विशेषत्वाने मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपले सर्वे सर्वा आदरणीय गुरुवर्य ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सरांना त्रिवार वंदन आणि साष्टांग नमस्कार. आजचा हा कालाष्टमीचा सायन प्रहर, शनिवारचा हा दिवस, या निमित्ताने आपण आपल्या ज्योतिष अभ्यासामध्ये नवग्रह, नक्षत्र आणि तिथी, राशी यांचा दरवेळी चर्चा करताना, विवेचन करताना गप्पा करत असतो. त्याविषयी आपण चर्चा करत असतो. या विवेचनामध्ये नवग्रहांचं वैशिष्ट्यता म्हणून आज नवग्रहांचंच एक माझ्याकडे प्रार्थना आहे. हिंदीमध्ये ही प्रार्थना, ती आपल्यासमोर मी पठण करतोय. आपण सर्वांनी आपल्या आज्ञाचक्रावरती, आपल्या भ्रुकुटी मध्यामध्ये लक्ष केंद्रित करत या नवग्रह स्तोत्रामध्ये एकरूप व्हायचं आहे. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. सूर्य हरे तम कष्ट करे कम चंद्र बड़े मुद मंगलकारी. बुद्धि पवित्र करे बुद्ध नित्य बधावत ज्ञान गुरु सुखकारी. सुचि जीवन शुक्र सदैव करे शनि शोक हरे रवि दृष्टि निहारी. राहु रहे गति केतु करे मति दिव्य नवग्रह सोहत भारी. रवि राहु शनेश्चर केतु युतन गुरु शुक्र समर्पित पुष्पलतन. बुध भौम निशापति शांति प्रदम ग्रहराज नमामि नमामि सदा. ओम ब्रह्म मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतवं कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्. मम सुप्रभातम्. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. फार छान. मॅडम, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही क्लासला सुरुवात करा. मी येस. हे काढतो. होय होय. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. आणि आपले नमस्कार. तारे साहेबांनी पण म्हणजे हिंदीतनं नवग्रहांची छान प्रार्थना म्हटली. तर तारे सर, तुमचं पण स्वागत आणि तुम्हाला पण नमस्कार. तसेच इथे उपस्थित सर्वांचं स्वागत, सर्वांना नमस्कार. तर सर्वात प्रथम आपले अभिषेक ऍस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीचे सर्वे सर्वा श्री दिलीप देवारे सर, म्हणजे आपल्यासाठी ऋषितुल्य तर आहेच आहेत, म्हणजे ऋषितुल्य गुरु आहेत असं आपण म्हणूया. तसं तुमचंही स्वागत आणि तुम्हाला आमच्या सर्वांतर्फे कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी वंदन. परत परत मी तुमचं, काल तुम्ही काली मातेचं खूप लवकर सुरू केलं आणि पहिल्याच दिवसापासनं त्याचे अनुभव पण इतके छान यायला लागलेत. तर त्यासाठी परत मी सगळ्यांकडून तुम्हाला खूप धन्यवाद देते. तर आता आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूत, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता आणि गुरुदेवता या सर्वांना मी सविनय साष्टांग दंडवत करते. ओम नमः शिवाय. जय श्री कृष्ण. जय श्रीराम. ओम क्रीम कालिकायै नमः. आता मी सुरुवातीला एक पत्रिका शेअर करते. हे बघा, तुम्ही सगळ्यांनी अगोदर ही पत्रिका लिहून घ्या. दिसते का बघा. 2 मे 1968 जन्मतारीख आहे. सकाळी 10:37 जन्म आहे. अलीपूर ठिकाण आहे आणि जातक स्त्री आहे.
लावू का D1 पत्रिका? हॅलो. हो, लावा मॅडम, लावा लावा. लावते. हा, थँक्यू. हे बघा, अगोदर मी तुम्हाला या जाती का म्हणजे काय आहेत ते सांगते. तर ही एक म्हणजे स्त्री जातिका आहे आणि या आमदार आहेत हा. तर त्या साधारण 53व्या वर्षी आमदार झाल्या, म्हणजे ज्यावेळेस त्यांची मला वाटतं बुध दशा होती त्यावेळेस. येस. आणि इथे आता आपण बघूया ह्या का झाल्या. तर हा मुळात हा बुधच आत्माकारक आहे आणि आत्माकारकाचीच दशा आणि आत्मकारकाचीच अंतर्दशा असताना आणि शिवाय त्या 53व्या वर्षी त्यांना सर्वतोभद्रप्रमाणे राजबिंदू पण आलेला होता. तर आता पत्रिका आपण वाचनाला सुरुवात करूया. तर हे कर्क लग्नाच्या म्हणजे पत्रिका आहे. तर तुम्हाला माहिती हे सेवेकरी लग्न तर आहेच आहे आणि नेतृत्व पण हे लोक चांगले करतात. आणि आपण कर्क म्हणजे रास कशी जनतेची रास असं पण म्हणतो ना. आणि बहुतेक म्हणजे तुम्हाला माहिती आहे जे राजकारणात अशा खूप उच्च पदावर पंतप्रधान झाले ते सगळ्यांचं कर्क लग्न आहे. तर उदाहरणार्थ कोण, तर सगळ्यात पहिले आपले पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी, गुजराल साहेब, डॉक्टर मनमोहन सिंग या सगळ्यांचंच कर्क लग्न होतं. म्हणजे मोस्टली हे लग्न आपण असं म्हटलं तरी चालेल की राजकारणासाठी पण चांगलं, म्हणजे ते नेतृत्व पण करतात आणि सेवेची पण रास आहे. तर इथे हा लग्नेश मुळात कुठे गेलाय, तर वेळात. तर तुम्हाला आपल्याला म्हणजे कोणाला वाटणारच आहे ना साहजिक की लग्नेश वेळात, नो डाऊट. थोडस ह्या लोकांना म्हणजे चिंता करतात ते, त्यामुळे त्यांना झोपेचे त्रास असू शकतात. पण हा जो लग्नेश आहे ना हा लग्न भावरंगी पण आहे, म्हणजे त्याच्यामुळे तो कर्केच्या चंद्राचं पण फळ देणार हा. म्हणजे लोकप्रियता पण मिळणार या जातकाला. आणि हा चंद्र जो आहे तो मिथुन राशीत आहे. तर मिथुन रास म्हणजे कशी इंटेलेक्च्युअल रास आहे ना, त्याच्यामुळं म्हणजे हे राजकारणातच आहेत ना या जातिका. तर एक रणनीतीसाठी तो मिथुनेचा चंद्र चांगला आहे. आता हे धनस्थानात, धनस्थानात कोण आहे, तो गुरु आहे. तो सिंहेचा आहे. तर मग हा सिंहेचा गुरु म्हणजे त्या गुरुची ही सिंह रास मित्राची रास आहे. तर त्यामुळं हे स्थान त्या गुरुला चांगलं आहे. म्हणजे हा गुरु या जातिकेला मंत्री पण बनवू शकतो, म्हणजे इथपर्यंत तो चांगला आहे ते. आणि इथे ह्या गुरुवर मंगळाची पण दृष्टी आहे. हा जो मंगळ लाभात बसलाय की नाही, तर त्याची दृष्टी आहे. आणि हे एकमेकांच्या केंद्रात पण आहे, त्यामुळे इथे इत्थशाल योग पण झालाय, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. मग त्यामुळं म्हणजे राजकारणासाठी चांगला. आणि मग हे म्हणजे सिंहेचा गुरु आहे ना, त्यांची वाणी कशी असेल, आपण वाणी बघतो ना इथून, तर प्रभावशाली अशी वाणी म्हणजे. आणि धनयोग म्हणाल तर उत्तम धनयोग आहे, नो डाऊट. कारण हा गुरु हा भाग्येश पण आहे, म्हणजे भाग्येश धनस्थानात बसलाय, शिवाय आपल्या मित्र राशीत बसलाय. आणि तो ज्या राशीत बसलाय सिंह राशीत, तर त्याचा स्वामी इकडे दशमात बसलाय बघा, तो उच्चीचा झालाय. बुध आदित्य योगात पण आहे, लाभेश शुक्राबरोबर पण आहे. म्हणजे इतका हा हा सगळ्यात मेन योग, हा सगळ्यात चांगला योग हा झालेला आहे इथं. हे सूर्य बुध आणि शुक्र दशमात. तर आपण हळूहळू येऊ तिकडे पण. मग नंतर आता इथे हे कन्येचा केतू आणि इथे हर्षल पण आहे बरं का. तर हा म्हणजे हर्षल, कन्येचा हर्षल कसा करेल, कन्या रास म्हणजे बुद्धिमत्तेची तर रास आहे. आणि हर्षल पण अजूनच बुद्धिमान, म्हणजे या जातिकेकडे प्रचंड अशी म्हणजे बुद्धिमत्ता पण खूप आहे. आणि हा केतू जो आहे ना, तर हा म्हणजे नृपांश मध्ये बसलाय, म्हणजे सिंह नववंशात. मग हे दोघे मिळून काय करणार, ह्या म्हणजे जातिकेला कसं असं क्रांतिकारी नेता, म्हणजे हर्षल पण आहे ना तिथे, त्याच्यामुळे. आणि शिवाय इथे भाग्यस्थानावरून या शनी आणि राहूची दृष्टी हे बघतात बघा, केतू आणि हर्षलला. तर शनीमुळे काय होईल, हा शनी इथे अमात्यकारक आहे. तर म्हणजे ह्यांना उत्तर आयुष्यानंतर ह्यांची म्हणजे एक्झॅक्ट प्रगती होईल. कारण शनी भाग्यात आहे ना, तर शनी कसं डिले करेल, डिनाय नाही करणार, पण थोडस भाग्य आजमायला असं वेळ लागेल, किंवा म्हणजे
वेळ लागेल असं आपण म्हणूया थोडा वेळ. आणि म्हणजे हा पराक्रमेश पण हा कुठे आहे तर बुध सूर्याबरोबर दशमात बसलाय, हे पण चांगले म्हणजे बुध आदित्य योगात आहे. पण ह्यांचा म्हणजे पराक्रम करणार त्या पण थोडा लेट पराक्रम होईल, कारण शनीची आणि राहूची दृष्टी पण आहे इथे पराक्रम स्थानावर. मग नंतर चतुर्थ स्थानाकडे या. चतुर्थेश शुक्र हा पण दशमात, हे पण चांगले आहे. आणि हा शुक्र लाभेश पण आहे. लाभेश दशमात, चतुर्थेश दशमात, आणि ह्या तिघांची दृष्टी परत चतुर्थ स्थानावर. तर इथे आपण राजकारण बघताना इथे कसं आपण कॅबिनेट किंवा मंत्रिमंडळ त्याचं पण हे स्थान आहे बरं का, चतुर्थ स्थान. आणि इथे म्हणजे सूर्याची दृष्टी आली, बुधाची आली, त्यामुळे कसं हा बुध या जातकाला म्हणजे कम्युनिकेशन स्किल पण चांगलं देईल. आणि बुधावरून आपण वाणी पण बघतो, तर वक्तृत्व पण यांचं चांगलं असेल. आणि हा शुक्र जो आहे ना, हा म्हणजे त्यांना एक काय म्हणायचं, अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी किंवा यांचा जनसंपर्क चांगला असेल किंवा प्रसिद्धी पण मिळेल त्यांना. इथे अष्टमात वृश्चिक रास आहे, तर इथे जरी ग्रह नाही तर नेपच्यून आहे तिथे. तर आता ह्या पंचम स्थानात ही वृश्चिक रास आहे आणि त्याचा स्वामी मंगळ इथून त्याला सप्तम दृष्टीने बघतोय. आणि इथला नेपच्यून काय करेल म्हणजे जलराशीतला नेपच्यून, हा, आणि नेपच्यून ग्रह पण म्हणजे जलतत्वाचा. तर मग इथे आपण काय काय बघतो इथून, बुद्धी म्हणजे बुद्धिमत्ता तर बघतोच, आणि असं रणनीती पण, राजकारणात रणनीती पण इथून बघितले जाते. तर मग हे म्हणजे हा नेपच्यून कसा असा गूढ आहे ना, मग हा या जातकाला गूढ रणनीती इथं चांगलं देईल, किंवा आपण चाणक्य नीती म्हणतो. किंवा हा नेपच्यून इंट्युशन पण चांगलं देईल म्हणजे आणि थोडं निगेटिव्ह साईडला जर म्हटलं तर कसं, ह्या जातकाच्या समजा काही काही गोष्टी कसं राजकारणात आपल्याला गुप्त ठेवायला लागतात ना, तर त्या म्हणजे गुप्त गोष्टी उघड होण्याची पण शक्यता नाकारता नाहीये. इथनं आपण मित्र पण बघतो म्हणजे पंचम स्थानावर. तर म्हणजे मित्रांकडनं फसवणूक मे बी होऊ शकते, पण मला वाटत नाही, कारण हा नेपच्यून तसा चांगला आहे. आणि इथे मंगळाचीच म्हणजे ह्या राशी स्वामीचीच दृष्टी स्वतःच्या राशीवर आहे. मग नंतर आता इथे या षष्ठ स्थानात, तर षष्ठ स्थानात काय आहे, धनुरास आहे. आणि हा धनु राशीचा स्वामी धनात बसलाय, आणि तो म्हणजे मित्र राशीत आहे. आणि शिवाय त्या गुरुची पंचम दृष्टी पण इथे षष्टावर आहे. इकडनं मंगळाची पण दृष्टी आहे अष्टम, आणि शनीची पण 10वी दृष्टी आहे. मग हे दोघ जण काय करणार, मंगळ आणि शनी इथे शत्रुहंता योग करणार ना, कारण इथे दृष्टी आहे. आणि गुरुची दृष्टी तर चांगलीच आहे, नो डाऊट. म्हणजे हे जातक कसे, आता इथे स्पर्धेत तर टिकावं लागतंच ना राजकारण म्हटलं, तर तिथे जिंकण्यासाठी हे तिन्ही ग्रह या जातिकेला उपयोगी पडतायत. मग नंतर इथे आपण इथून सप्तम स्थानातून काय बघतो, जनता पण बघतो, पद बघतो, प्रतिष्ठा बघतो, भागीदारी पण बघतो ना. आणि मग इथे मकर रास आहे, ती चांगली आहे. आणि हा शनी म्हणजे सप्तमेश शनी भाग्यात बसलाय. आणि हा शनी कसा म्हणजे आपण अमात्यकारक आहे नो डाऊट, पण तो जनमानसांचा म्हणजे असं काय म्हणायचं, खालच्या दर्जाच्या असं नाही, सामान्य माणसांचा कारक आहे असं तुम्ही म्हटलं चालेल, किंवा लोकशाहीचा कारक आहे. आणि हा सप्तमेश आणि अष्टमेश राहू बरोबर बसलाय, हा पण योग राजकारणासाठी चांगला आहे. कारण इथे हा राहू आहे ना, डिप्लोमॅसी देईल. म्हणजे आपण एक कूटनीती लागते ना, की म्हणजे आपल्या ज्या काय राजकीय चाली आहेत तर त्या म्हणजे गुप्तपणे म्हणजे खेळायच्या असतात ना राजकारणात. तर तिथे हा राहू शनी चांगला आहे, म्हणजे ह्यांना पब्लिक सपोर्ट पण मिळेल. कारण इथून आपण पब्लिक पण बघतो ना या म्हणजे सप्तम स्थानावरून, म्हणजे पब्लिक सपोर्ट तर मिळेलच मिळेल नो डाऊट. पण हा राहू आणि शनी भाग्यात म्हणजे प्रेतशाप नावाचा योग पण होऊ शकतो, म्हणजे त्याचे पण या जातिकेला फळं मिळतील, नाही मिळणार असं नाही. आणि शिवाय हा राहू आणि शनी कसं एकदम डॉट युतीत आहेत बरं का. आणि मग आता शिवाय इथे अष्टम स्थानावर गुरुची पण दृष्टी आहे, त्याच्यामुळे इथून कसं आपण अपघात वगैरे असं पण बघतो ना, तर त्या गुरुच्या दृष्टीमुळे ते टळू शकतात. आता सगळ्यात हा छान मेन योगा झालेला आहे, दशमात मेष रास आहे. मेष राशीचा सूर्य म्हणजे उच्चीचा पण झाला, त्याला दिग्बल पण प्राप्त झालंय,
पराक्रमेश बुधाबरोबर आहे. बुध आदित्य योग पण झालाय. शुक्र लाभेश आहे तिथे. ते पण छान झालंय. आणि इथे हा बघा, हा दशमेश मंगळ लाभात गेलाय आणि लाभेश शुक्र दशमात आला. हा परिवर्तन योग झाला. हा पण खूप चांगला आहे. हे चंद्राचं तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. आता आपण नवंश कुंडलीकडे वळूया. तर लग्न, मेन लग्न कसं आहे तर पुष्य 2 म्हणजे शनीच्या नक्षत्रात आणि कन्या नववंशात सौम्यांश मध्ये आहे आणि पुष्कर नववंशात. हे पण लक्षात ठेवा, कारण हे जे पुष्कर नववंश जे मिळतात ना ग्रहांना म्हणा लग्नांना म्हणा, तर हे बऱ्याच दोषांचं निराकरण होऊन जातकाला आपली वाटचाल पुढे पुढे करण्यासाठी खूप चांगले असतात. आणि हा सूर्य जो आहे ना हा भरणी 2 म्हणजे भरणी म्हणजे शुक्राच्या नक्षत्रात आणि हा पण कन्या नववंशात नपुंसक मध्ये आहे. चंद्र आर्द्रा 1 म्हणजे राहूच्या नक्षत्रात आणि धनु नववंशात आहे, कृपावंश मध्ये आहे. हा या जातकाला लोकप्रिय नेता बनवण्यासाठी चांगला आहे. मग नंतर मंगळ जो आहे तो कृत्तिका 2 म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात शनी म्हणजे शनीच्या ह्याच्यात आहे नववंशात पापावंश मध्ये आहे. आणि हा बुध आत्माकारक आहे आणि हा बुध पण पुष्कर नववंशात आहे. कृत्तिका 1 म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात आणि धनु नववंशात धनांश मध्ये आहे. चांगला आहे म्हणजे आत्माकारक चांगल्या नववंशात, पुष्कर नववंशात, शिवाय धनांश मध्ये. नंतर गुरु हा मघा 1 म्हणजे केतूच्या नक्षत्रात आणि सेनावंश मध्ये मंगळाच्या ह्याच्यात नववंशात. आणि हा शुक्र जो आहे हा अश्विनी 2 म्हणजे हा पण केतूच्या नक्षत्रात पण ऋषभ भोग्यावंश म्हणजे ऋषभ नववंशात आहे. शनी या कुंडलीत अमात्यकारक आहे लक्षात ठेवा. आणि बुध हा आत्माकारक आहे. हा शनी जो आहे हा रेवती 3 म्हणजे बुधाच्या नक्षत्रात आणि स्वनवमांशी म्हणजे कुंभ नवमांशात आहे. आणि हे शनी आणि राहू एकदम डॉट युतीत आहेत. तर हा राहू पण रेवती 3 म्हणजे बुधाच्याच नक्षत्रात आणि कुंभ नवमांशात उग्रवंश मध्ये आहे. मॅडम आवाज येत नाही का? नाही येत? हॅलो, सगळ्या बाकीच्यांना येतो का बघा? हॅलो, येतोय हो येतोय 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 व्यवस्थित. आवाज येतोय 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 व्यवस्थित. येतोय मॅडम. हा ठीक. ओके ओके येतोय. तुमचं काहीतरी ह्याच्यात नेट मध्ये फरक असेल मॅडम. ओके मॅडम. केतू हा चित्रा 1 म्हणजे सिंह नववंशात मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. बाकी हर्षल नेपच्यून प्लुटो आपण फारसं त्यांचं हे करत नाही. पण बघा, आणि इथे इत्थशाल योग झालेला आहे. मी तुम्हाला हा सुरुवातीला सांगितलाच आहे. मंगळ आणि गुरु एकमेकांच्या केंद्रात, पण आपण केंद्रयोग थोडासा हे जरी म्हटलं पण इथे हे केंद्रात म्हणजे इथे इत्थशाल होतो. ह्या तिघांमध्ये पण इत्थशाल योग झालेला आहे. तर आता तुम्हाला इथपर्यंत आपण मग दशमांश कुंडली नंतर बघूया. मला दम लागला एकदम. पण आता तुम्ही एक एक जण बोला. मॅडम एक विचारू. होय बोला. आता मीने तर शनी आहे. येस. शनिवरनं शनी जातोय. शनी राहू हो अगदी डॉट युतीत आहेत. हो, कलाटणी मिळाली ना. हा तर त्यांना काही त्रास होत असेल? नाही, असं त्रास म्हणण्यापेक्षा आपण राजकीय प्रभावामधून हा बघितलं तर शनीवरून शनीची कलाटणी चांगली आहे ना मॅडम. हा हा म्हणजे तुम्ही तिथे शनी मंगळ आता थोडंफार अप्स अँड डाऊन होईल, कारण मंगळ पण आलाय ना तिथे, हो की नाही? हो हो गोचरीचा मंगळ पण आहे मला वाटतं ना हो तिथे. हो हो आहे. आहे. हा पुढे गेला आता मंगळ पुढे गेला. मला तर आज दिसतोय, मी काढलीये बरं का, पण इथे मला लावता नाही येते. बरं बरं असू दे आहे ना, आहे ना, हे बघा ना, शनी मंगळ अजून 28 याच्यावर आहे ना, आहे मॅडम. हा हा होय. हा म्हणजे मग राजकारणाच्या ह्याच्यात थोडाफार त्रास होत असणार.
होऊ शकेल, पण मंगळ कशी त्याची ऊर्जा पण राजकारणासाठी चांगली आहे ना तशी. असं होय, शनी मंगळ म्हटलं तर आपण ते नो डाऊट ती युती चांगलीच नाही. युती म्हणा, केंद्रयोग म्हणा, हम्म. त्यांची दृष्टी म्हणा एकमेकांवर, दृष्टी पण पुन्हा शनीची आहेच राजकारणासाठी ना मंगळावर. चांगली आहे ना पण. मंगळ मंगळ गंडांचा नक्षत्रात आहे आता सध्या गोचरीचा. गोचरीचं. अच्छा हा, गंडांचा म्हणजे नक्की त्रासात आहे. अच्छा. आणि मॅडम शनीची दृष्टी याच्यात आहे ना कन्या राशीवरती पण आहे, कळलं का? आणि बुध अस्त असल्यामुळे. हॅलो हा हा, बोला बोला. हॅलो हो बोला ना. हा हा. शनीची दृष्टी कन्या राशीवरती आहे. हा, आणि पराक्रम. कन्याचा मालक बुध जो आहे तो हा. अस्त असल्यामुळे, शिवाय मंगळच्या युतीमध्ये असल्यामुळे 5% काही ना काही त्रास राजकारणाच्या संदर्भात, लाभाच्या संदर्भात होणार ना. किंवा पराक्रमाच्या संदर्भात किंवा 6व्या घरावरती दृष्टी होते, त्या दृष्टिकोनात काहीतरी होईल ना त्याचा. होईल ना. हे बघा ना, हा बुध आहे ना, तर समजा ह्यांनी म्हणजे हो. यांनी काम केलं आणि सूर्य बरोबर आहे तो, म्हणजे बुध आदित्य योगात आहे नो डाऊट. पण काही काही वेळेस आपण म्हणतो ना की आपल्या कामाचं श्रेय आपल्या वरिष्ठांना मिळणे, किंवा बुध हा कागदपत्रांचा पण कारक आहे की नाही, तर तो अस्त असल्यामुळे येस येस यांनी कागदपत्रांवर आपल्याला सह्या कराव्या लागतात की नाही, हे आमदार वगैरे लोकांना, तर त्यावेळेस ते सही करताना थोडंसं काय सावधानता पण बाळगायला हवी की नाही असं. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तो इकडे वेळेस 6व्या पण आहे. घरावरती शनीची दृष्टी असल्यामुळे हा. गोचरचा शनी पण आहे आणि हम्म. मूळ शनी राहू आहेत, त्यामुळे 6व्या घराच्या संदर्भात हो रोग ऋण शत्रू म्हणूयात, त्या हो संदर्भात काहीतरी इश्यू असतील. हो ना, हो ना. येस सर, थँक्यू मॅडम. वेलकम. हा, गुरुची दृष्टी 6व्या घरावरती असल्यावर थोडाफार बचाव पण होईल त्यातनं मॅडम. होईल ना, बचाव पण होईल. आणि अगोदर सगळ्यात सुरुवातीला मी D1 कुंडली सांगितलं ना, मंगळ आणि शनीची दृष्टी आहे, तर आपण ते बाकीचे पण हे शत्रुहंता योग पण म्हणतो ना आपण, म्हणजे हे यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किंवा कॉम्पिटिशन किंवा निवडणूक जिंकण्यासाठी पण त्याचा उपयोग होईल ना तसा. येस, या गुरुचा 5वी दृष्टी 6व्या घरावरती आणि 9वी दृष्टी इकडे 10th हाऊस वरती असल्यामुळे कितीही काही झालं तरी त्यात थोडाफार बचाव पण संभवित आहे हो मॅडम. ना. होय. या मॅडम, केतू गुरुची युती काय हे करणार? केतू गुरु युती कुठे आहे? केतू गुरु युती कुठे आहे? 24 डिग्री आणि 2. नाही, पण ते वेगवेगळ्या हो नक्षत्रात आणि वेगवेगळ्या सूक्ष्मांशात आहेत ना सर. अरे हा, सॉरी युती नाही, सॉरी मॅडम, नाही. सॉरी. मॅडम, गुरुची षष्ठ आणि दशमावर दृष्टी असल्यामुळे प्रकृतीसाठी पण चांगलं, म्हणजे आणि राजकारणात पण काही प्रॉब्लेम्स मधून ते वाचवू शकतो तो, जर काही असे झालं तर. अमृत दृष्टी म्हणतोय ना आपण एकदम इकडे टोकाला, नववी. हा, अमृत दृष्टी म्हणून. मॅडम, लग्नेश चंद्र मुळात प्रवासाचा वगैरेचा जो आहे 12th हाऊसला गेला आहे, तर त्याचा काय रिझल्ट एक्झॅक्टली येईल मॅडम? नाही, प्रवास होतील ना. आता इथून आपण कालपुरुष कुंडलीप्रमाणे इथे समजा मीन रास ना, म्हणजे यांचे प्रवास तर होणारच नो डाऊट. आणि म्हणजे धार्मिक ह्याच्यासाठी पण आता राजकारणाच्या दृष्टीने पण होणार. आणि हा जो चंद्र आहे ना, हा मिथुन राशीत आहे ना, मग मिथुन राशीत म्हणजे बुधाच्या राशीत, त्याच्यामुळं तो म्हणजे येस. या राजकारणासाठी जी त्यांना रणनीती वापरायला लागते ना, त्याच्यासाठी तो चांगला आहे ना. पण लग्नेश व्ययात म्हणून कसं थोडं चिंता पण देणार, नो डाऊट देणार की नाही चिंता म्हणजे. बरोबर. येस. आणि जर तुम्हाला असं बघायचं असेल हेल्थ वाईज पण होईल. हा, कारण लग्नस्थान म्हणजे आपण हेल्थ वाईज पण पर्सनॅलिटी देईल. आणि हा हेल्थ हा पण असं समजू, म्हणजे हो ना, त्याच्यासाठी हेल्थ पण वाईज पण प्रॉब्लेम.
म्हणजे मी म्हटलं ना सुरुवातीला की म्हणजे चिंता करतात म्हणजे ह्यांना निद्रेचा म्हणजे झोपेचा त्रास असू शकतो. आणि आता म्हणजे मिथुन राशीचा आहे ना, मग सर्दी कफ म्हणजे घशाचे आजार किंवा थायरॉइड असं पण आपण इथे 12व्या स्थानावरनं असं पण बघू शकतो की नाही, म्हणजे ते पण आजार होऊ आणि शकतात. परिवर्तनाच्या संदर्भात काय असेल ना मॅडम? हा परिवर्तन योग तर आयुष्यात म्हणतो ना, प्रवास म्हणा, परिवर्तन नाही, आयुष्यात परिवर्तन म्हणतो, वेगवेगळे चेंजेस जे येणं, चंद्र हा म्हणजे चेंजेस म्हणतो ना हो आपण, येईल. 12th संदर्भात म्हणूया. हा होणार ना, चेंजेस पण होणार, नो ओके, डाऊट. थँक्यू मॅडम. मॅडम यांचं सप्तमेश शनी आहे, हा राहू बरोबर आहे, पण तो भाग्यात आहे. तर हम्म. त्याचे काय परिणाम होऊ शकतील? नाही आता राजकारणाच्या संदर्भात बघितलं तर हे बघा, सप्तम स्थानावरून आपण जनता असं बघतो ना, म्हणजे हा जनतेचा स्वामी म्हणू आता समजा थोडक्यात. सप्तमेश शनी झाला तो अमात्यकारक आहे, आणि शनिवरनं कसं आपण सामान्य जनता बघतो, आणि राहूवरनं म्हणजे दोघं डॉट युतीत आहे ना, तर राहूवर म्हणजे विविध क्षेत्रातली जनता म्हणजे पब्लिक सपोर्ट यांना मिळणार. पण शनी आणि राहू पराक्रम स्थानावर बघत आहेत, त्यामुळं त्यांचा म्हणजे ते काय म्हणायचं, स्वकर्तृत्वावरच सगळं मिळेल. पण शनीमुळं डिले पण होईल, आणि इथे राजकारणात पण म्हणजे अप्स अँड डाऊन पण होणार, म्हणजे अचानक काही बदल होतील. म्हणजे असं असं पण होऊ शकतं की नाही. कारण राहू म्हणजे रेवती नक्षत्रात आहे ना, म्हणजे ते गंध नक्षत्र पण आहे, तुम्हाला तर त्याच्यामुळे आर्थिकच्या बाबतीत म्हणायचं का, तर ते आर्थिक बाबतीत पण अप्स अँड डाऊन होणार ना. रेवती नक्षत्र काय सांगतात आपल्याला, रेवती नक्षत्रातले ग्रह तपासा, हे दोघं पण डॉट युतीत आणि रेवती नक्षत्रातच आहेत, आणि म्हणजे गुरुच्याच राशीत आहेत शिवाय. हा. तर त्याच्यामुळे म्हणजे त्यांचा आर्थिक बाबतीत पण काही असं अप्स अँड डाऊन होऊ शकतं ना. आणि पण वैवाहिक ह्याच्यामध्ये म्हणजे हा, सप्तम स्थान आपण वैवाहिक ह्याच्यात पण होईल, पण आता आपण इथे वैवाहिक चर्चा नको करूया नाही असं मला करत. ओके वाटतं. ओके हा म्हणजे ओके. ठीक आहे, तुम्ही म्हणालात, नो डाऊट. हे बघा ना, सप्तमेश शनी भाग्यात जरी असला तरी तो राहू बरोबर आहे. राहू म्हणजे बरोबर काही आहे. ना काही प्रॉब्लेम येणारच ना मॅडम, नाही येणार असं नाही होणार ना. बरोबर. आणि एकदम डॉट युती आहे. मॅडम थर्ड हाऊस मध्ये हा बोला. मॅडम थर्ड हाऊस मध्ये केतू आहे आपला, हो. तर ब्रदरच्या संदर्भात किंवा आपण थर्ड हाऊसच्या संदर्भात, कारण त्याचा जो हा आहे मालक बुध आहे, हा तो तो असतंय ना, हा मग त्यामुळे थर्ड भावंडांशी हाऊसच्या ऐका संदर्भात ना, काही इश्यूज, शेजारी किंवा भावंडांशी म्हणजे डिस्प्यूट होऊ शकतं ना. डॉक्युमेंट्स. हा डॉक्युमेंट तर मी मगाशी ओके. सांगितलं ना, ते सह्या म्हणजे माझं मेन येस. मेन डॉक्युमेंट्सवर सह्या करताना या जातकाने काळजी घ्यायला हवी ना. हं. बरोबर बरोबर. येस येस येस. ओके, थँक्यू. बोला, अजून कोण? रसिका मॅडम. आता इथे लग्नेश आहे तो व्ययात आहे. हं. पण म्हणतो आता व्ययातलं जे काय लॉस आहेत किंवा खर्च जो आपण म्हणाला लग्नेश आहे, तर हं. तुम्ही राजकारणात म्हणल्यावर खर्च करणं तुम्हाला भागच आहे, येस. त्याच्याशिवाय काही यश मिळणार नाही. पण चंद्राची जशी आपण गुरुची दृष्टी बघतोय, शनीची दृष्टी बघतोय, मंगळाची दृष्टी जशी आपण षष्ठ स्थानावर बघतोय, तशी लग्नेश चंद्र म्हणून त्याची पण दृष्टी आहे ना त्याच्यावरती. आहे. हं. हा, त्यामुळे ती पण पूरक ठरणार आहे, कारण लग्नेशाची दृष्टी तिथे नक्कीच आहे. होय. त्यामुळे गुरु आणि चंद्र ह्या दोन दृष्ट्या शुभ आहेत, हं. आणि शनी आणि मंगळाची दृष्टी त्याच्यावर आहे ती पण शत्रुहांता योग आहे, त्यामुळे तो म्हणजे योग चांगलाच झालेला आहे. आणि सप्तमेश आणि अष्टमेश हा हं. शनी भाग्यात आहे, तर येस. सप्तम स्थान पण राजकारणाला पाहिजे, अष्टम स्थान पण पाहिजे.
त्यामुळे त्या दोन्ही स्थानांचा स्वामी तिथे शनी आहे आणि शनी आणि राहू युतीत म्हणजे पूर्ण अंशात्मक युतीत होय आहे होय आणि समोर केतू आहे आणि हम्म, 3 आणि 9 मध्ये हे ग्रह असल्यामुळे ते कधी ना कधी तुम्हाला आणि पुरात काय रेवती नक्षत्रात आहे होय त्यामुळे राजकारणामध्ये किंवा त्यांच्या आर्थिक जो आपण म्हणतो पण गुरुच्या राशीत असल्यामुळे हम्म, तो कधी ना कधीतरी फटका मिळालाही असेल किंवा मिळेल येस आणि राजकारणात चढ उतार असतात कधी झाल्या की कधी माघार घ्यावी लागते किंवा काय असतात हे करावं लागतं आणि जेव्हा तुम्ही माघार घेता तेव्हा तुमचा पैशाचा लॉस तर नक्कीच होतो म्हणजे हे काही वेगळं नाहीये त्या लोकांना हम्म, लॉस होणं आणि तो परत मिळवणं हे त्यांचं ध्येयही असतं आणि ते व्यवस्थित करतात आता इथे पंचमात वृश्चिक रास आहे आणि तिथे नेपच्यून आहे आता हम्म, इथे नेपच्यून गुरु आणि मंगळ हे 2 केंद्र योग आहेत ना हो डॉट 2 अंशावर आहे येस मंगळ 2 अंशावर आहे गुरु 2 अंशावर आहे आणि नेपच्यून गुरुपासून ते म्हणजे हे 2 अंशावरती जरी केंद्र योग असले तरी हे राजकारणासाठी एकमेकांना पूरकच ठरणार आहे हो त्यामुळे तेही तुम्हाला अंशात्मक युती जी आता हर्षल सुद्धा आहे पण तो तिथे 9 पंचम होईल मंगळाशी पण हम्म, आपण अगदी हर्षल धरत नसलो तरी हे 3 डॉट युतीतले ग्रह तर नक्कीच चांगले ठरणार आहेत त्यामुळे तेही चांगले आहेत आणि बाकी तर आहेच म्हणजे गुरु मुळात राजा राशीत आहे हम्म, त्यामुळे तोही त्याच्यात आणि मघा आणि सेनांशात आहे त्यामुळे जी काय आमदार झाल्या किंवा जे काही पद त्यांनी मिळवलेलं आहे तर त्याच्यासाठी गुरु सिंहेतला हाही चांगला झालेला आहे आणि मंगळ वृषभेतला आहे त्यामुळे त्यांनी सगळ्या सुखसोयी पण दिलेल्या आहेत ना हम्म, त्यांना गुरु सिंह राशीचा तोही सरकार म्हणजे ह्याच्यासाठी संपर्क आलाच आणि गुरुच्याच राशीत शनी असल्यामुळे तोही सरकारी संबंधित आला आणि मेषेचा सूर्य आहे त्याच्यावर बुध शुक्र हे तर तिन्ही ग्रह एकदमच पॉवरफुल झालेले आहेत ना होय हं. आणि मंगळ आणि गुरु 2 आहेत ना म्हणजे हा ते पण त्याच्यामध्ये डॉट पण पण त्यामुळे तेही छान झालेले तर कुंडली चांगलीच आहे पण हे होणार कधीतरी फटका बसणार हे निश्चित आहे गैर कबूल योग पण आहे म्हणजे फटका तर आहे. बसणार. तो आहे आणि चंद्र पण व्ययात आहे ना त्यामुळे व्ययात जेव्हा आहे. षष्ठात आणि ग्रह येईल सध्या सुद्धा फटका बसला असणार कारण मीनेवरून शनी चाललेला आहे हो शनीवरून हो त्यामुळे जेव्हा चंद्र गोचर ग्रह येणार तेव्हा फटका बसणार हे नक्की आहे जेव्हा षष्ठात ग्रह येईल तेव्हा बरोबर चंद्राची चौघांच्या अंतर्दशा चालली दृष्टीने आता आता चंद्राची अंतर्दशा हो हो आणि सध्या चंद्र व्यायात आहे म्हणजे तो व्यायाची फळं देणार ना देणार ते आहेत राहू केतू आता गोचरीने आहेत अष्टमात आणि द्वितीयात धनस्थानात तसं आहे ना हम्म, शनीवरून शनी चाललाय केंद्रयोग पण आपण चांगलं समजत नाहीत ना केंद्रयोग जो गुरु नाही मंगळ चांगला समज नाही पण चांगला ते, राजकारण आहे ना हम्म, राजकारण जेव्हा आहे राजकारणामध्ये माणूस जातो तेव्हा हे मेन ग्रह जेव्हा बिघडलेले असतं तेव्हाच तो माणूस राजकारणात जातो कारण तिथे तुम्हाला सगळं निम्मा अधिक तो व्यवहार हा सोपा नाहीये तुम्हाला तो करावाच लागतो त्याच्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही ना साधी माणसं आपण नाही जाऊ शकत त्या ह्याच्यामध्ये त्यामुळे इकडचं कसं तिकडचं काय सगळ्या खबऱ्या घेऊन हे करून याला कसं झुलवायचं त्याला कसं झुलवायचं हे सगळं त्या लोकांना केल्याशिवाय हेच नव्हतं त्याच्यासाठी शुक्र बुध म्हणजे बुध आणि सूर्य हे एकत्र पाहिजेलच आणि शनी पण राहू त्याच्या बरोबर आहे हे ग्रह तुम्हाला तिकडे नेणारच आहेत ना राहू पण हवा ना हो राजकारणासाठी तेच ना त्या हवाच कूटनीती ना आपण म्हणतो असं तेच कूटनीतीसाठी हे ग्रह जर चांगले असतील तर मग तो माणूस चांगल्याच मार्गाने जाईल ना आणि ते डिले म्हणजे किती हो तो जवळजवळ दिले 50 देणार की उलटल्यानंतर म्हणजे 53व्या हो वर्षी तर शनीची दृष्टी आहे ना पराक्रम स्थानात म्हणजे हो स्वपराक्रमाने जरी मिळालं तरी हो शनीची दृष्टीमुळे
डिले पण होणार की नाही? हो, उशिरा होईल, हम्म. स्थिर होईल, हम्म. पण आहे कारण शनीची मंगळावर तिसरी दृष्टी असल्यामुळे काय होईल की तेवढं संयम म्हणजे हम्म. काय म्हणतात कंट्रोल शनीचा ठेवणार आहे. हो. त्यामुळे मग जरा स्थिर स्थावर झाल्यानंतर त्या थोड्याशा हे राहतील म्हणजे असं कुठल्याही गैरमार्गाला जाणार नाही. कारण गुरु पण आहे चांगला, गुरु पण धनस्थानात आहे. त्यामुळे शक्यतो विचाराने हे करून आणि बुध सूर्य शुक्र म्हणजे रवी बुध एकत्र आहेत आणि सूर्य मेषेचा आहे त्यामुळे असा चुकीचा निर्णय फारसा घेणार नाही. नाही. पण राजकारणात राजकारण करावंच लागतं त्याला काही हे नाही. मॅडम हे कालसर्पयोग किती इम्पॉर्टंट असतात म्हणजे कुंडलीत? त्याचा आपण कधी बोलत नाही म्हणजे ना. सरांनी सहज विचारते आम्हाला आज. तर काहीच नाही हा, म्हणजे बरोबर नाही, बऱ्याच कालसर्पाबद्दल ठिकाणी हे काही. बोलले जातात. तरी रसिका मॅडम तुम्हाला काय सांगायचं तर सांगा. नाही आपल्याला सर कसं काही आहे नाही नाही कालसर्प धरत नाही पण हम्म. कालसर्पामध्ये सुद्धा प्रकार असा आहे की हम्म. आपण ग्रह राहूच्या मुखात जाणारे असेल तर केतू शेपूट आहे. हम्म. जेव्हा ग्रह राहूच्या मुखात जाणारे असतात राहू मागे फिरतो आणि उजवीकडून म्हणजे आता हे सगळे ग्रह जर इकडच्या स्थानात असते म्हणजे 7, 8, 9, 10, 11 मध्ये असते बरोबर. तर हे ग्रह सरळ गेले असते राहू उलटा आला असता म्हणजे सगळे ग्रह जाताना तुमच्या राहूच्या मुखात जाणारे असेल तर तो कालसर्प योग धरतात आणि जेव्हा केतूच्या मुखात जाणारे ग्रह असतात तेव्हा धरत नाही असं पण काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पण आपण सरांनी शिकवताना कधी नाही आपण तर नाही 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 आपल्या धरत क्लासमध्ये कधीच नाही उच्चार धरत झाला नाही ह्याचा. नाही मी आपलं नाही म्हणून सहज नाही विचारलं. नाही आपण धरतही नाही पण हा. बाहेर म्हणजे पुस्तकांमध्ये वगैरे असा उल्लेख आहे तो की राहूच्या मुखात जर ग्रह जाणारे असतील तो कालसर्प तेव्हा होतो हा इफेक्ट. आपण हा कसं हा गुरु हा राहूच्या इफेक्ट मुखात हा बघतो किंवा हा तसं मंगळ हा राहूच्या तसे मुखात बघतो तर हा त्याचे फळ आपण तसं सांगतो. त्यावेळेला मग त्यावेळेला सगळेच ग्रह राहूच्या मुखात जाणारे असतील तर हा. तो इफेक्ट होत असेल ना म्हणजे हम्म. अशा दृष्टीने आपण एक वेळ तो योग त्या दृष्टीने विचार केला तर आपण म्हणू शकतो. कारण असंही आपण बघतो की दृष्ट्या राहूच्या मुखात किती जात आहेत ना हो ना. हो ना. तर तिथे ते काहीतरी फलित देणारच आहे. त्यामुळे असं जर धरायला गेलं तर त्या ह्याच्यामध्ये होऊ शकतं ना हम्म. काहीतरी हे होईल. पण तो काय जसे राहूच्या मुखात जाणारे ग्रह फलादेश देणारे तसेच सगळे ग्रह पण देणार ना फलादेश. Yes. त्यामुळे तिथे जास्त अशुभताही येत असेल कुंडलीत पण येतेच असं नाही. हम्म. कितीतरी कालसर्पाच्या कुंडल्या आहेत की ज्या काही बिघडलेल्या नाही उच्च याच्यावर पण गेलेले लोक उलट आहेत म्हणजे तर मॅडम कितीतरी देतात ना. जे बघितलं ना ते हे असं आपण जे कालसर्प दोष हो, म्हणतो ना हा, ते हा, हा. जास्त उच्च पदाला पोहोचलेले मी आमच्या पोचले तेच ना घरातले पण आहे लोक बघितले. आहे ना खूप लोक पोचलेले आहेत त्यामुळे तो वाईटच आहे असं नाहीये असं नाही. हा. पण त्याचा हे झालेलं आहे. पण हे जे आपण म्हणतो की हे तिघा चौघांच्या दृष्ट्या जेव्हा राहूच्या मुखात जातात तेव्हा त्रास तो हा, होतो. त्रास होणार नो हो, डाऊट. हे निश्चित आहे. हो. सरोज मॅडम तुम्ही बोला काही. आता राहिलेला एक मुद्दा सांगते. दशमेश आणि भाग्येश त्या दोघांचा केंद्रयोग आहे ऍक्च्युली. हम्म. तो पण चांगलाच आहे खरं तर ह्या राजकारण या दृष्टिकोनातून मंगळ आणि गुरुचा. येस. आणि बाकी आता अष्टक वर्गानुसार बघायचं झालं तर राजकारण म्हणजे लोकांशी जनसंपर्क हा असतो. ते सप्तम स्थानाला 30 मार्क आहेत
येस. हा अष्टमाला अष्टमात पण 33 आहेत, षष्ठाला 31 आहेत, षष्ठाला 31 आणि व्ययस्थानाला 30 आहे, 30 आहेत आणि धनस्थानाला पण धर्मस्थानात 29 आहेत. 29 आहे. हा. बाकी सगळे कमी मार्क्स आहेत. हम्म. एक मिनिट बाकी आपल्या हा. रसिका मॅडमने भरपूर सांगितले खूप व्यवस्थित, आणि ते गैरकबूल झालं त्यामुळे जसं आता इथे केतू हर्षल आणि शनी राहू म्हणजे आयुष्यात कधीतरी तो एक हे होणारच आहे. आता शनीवरून शनीचे भ्रमण आहे, तर डॉट 25 अंशाला जाईल तेव्हा अजून हे होणार त्रास त्यांना. आणि आपण जो एरवी बघतो बिल मुकाबिल योग दशम स्थानात झालेला आहे त्यांच्या, तर तो एक त्यांना फटका बसण्याची कधीतरी शक्यता आहे. हम्म. कोणता योग म्हणालात मॅडम? हा इथे बिल हा मुकाबिल दशम योग. स्थानात ना लाल किताब हो. मधलं सूर्य बुध शुक्र एकत्र असले ना त्याला बिल मुकाबिल योग असं म्हणतात. आता सर शिकवणार आहे परत तेव्हा सांगतील. तो कारण कसं सर राजेश खन्नाची कुंडली हा सांगतात कायम ते सांगतात. कायम लक्षात, कायम ते उदाहरण असतं ना, त्यामुळे ते एकदम हे होतं, लगेच लक्षात येते तो योग. धन्यवाद मॅडम. थँक्यू. हा योग काय फळं देतो मॅडम? बिल मुकाबिल. हा पण आता इथे दशमात झालाय पण शुक्र आहे ना तिथे म्हणून आपण वैवाहिकच्या संदर्भात जास्त करून बघतो तो. वेगवेगळ्या स्थानात त्याची वेगवेगळी फळं आहेत तसे. प्रत्येक स्थान ज्या स्थानात होईल त्या स्थानानुसार हा त्याची फळं हे होतात, म्हणजे बदलतात. फलितामध्ये कमतरता येते. कदाचित त्याच कारणाने त्यांना तो जो राजकारणातला यशस्वीतेचा योग अतिशय ओल्ड एज पर्यंत मिळाला, असं असू शकतं. नाही तो पण ह्याच्यावरून असू शकते ना, हे शनी राहूची दृष्टी इथे पराक्रम स्थानावर आहे ना सर. ते एकमेकांना आणि ते कॉम्प्लिमेंट झाले ना सगळे, असे सगळे योग. पण हा पहिला मोस्टली शनी हा राहूचा योग जो आहे ना, हा वैवाहिक जीवनासाठी पण जास्त करून बघितला जातो. अच्छा अच्छा अच्छा. आणि अष्टमेश आहे ना अचानक चढ शनी. उतार होतात आयुष्यात, अचानक चढ उतार होतो, म्हणजे एकदम एक्स्ट्रीम चेंज असं होतं. हम्म. आणि राजकारणासाठी म्हणाल तर भाग्येश गुरु सेनांशात आहे, तर राजकारणात त्यांचं भाग्य चालतं. मॅडम इथे पंचमेश लाभामध्ये म्हणजे मित्रमंडळींकडून पण त्यांना कधी हो काही लाभ help लाभ लाभ होऊ शकतो. येस हेल्प बरोबर आहे. सामान्यतः मंगळ हा भ्रातृकारक पण आहे ना, मोठा भाऊ किंवा मोठे जे भावंड असतात त्यांच्यासाठी. मोठा म्हणजे मोठा भाऊ आता शनीवर न बघतो सर आपण. हे अच्छा, मंगळ मंगळावर नाही, हा म्हणजे भावंड बघतो पण छोटे. मला असं वाटतं छोटे शनीवरून मोठे भावंड. रसिका मॅडम मोठे बोला, भावंड. बरोबर आहे ना? हॅलो. ठीक हा आहे. सर म्हणजे सर तेही म्हणतात, हा पण काही ठिकाणी हा लहान भावंड हे तृतीय स्थानावरून बघतात हा आणि 11 स्थानावरून मोठं भावंड मोठं पण भावंड. बघतात. Yes. हा. हम्म, असंही अच्छा बघितलं जातं. हम्म. आणि असंही बघितलं की मंगळ भावंड म्हणजे लहान भावंड आणि शनी मोठं भावंड, दोन्ही पद्धती आहेत. हम्म ओके. मग इथे भावंडांबाबत आपण काय बोलू शकतो? हे म्हणजे बघा भावंडांकडून त्यांना हा लाभ मिळेल ना काहीतरी. हा लाभ तर मिळेल पण मिळतो. इथे म्हणजे तृतीय स्थानात केतू पण आहे ना मॅडम, तर हो तो हो आपण राजकारणासाठी चांगला सांगितला कारण तो सिंह हो नवंश. पण इथे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं ना, हो. इथे भावंडांशी मतभेद किंवा केतू आहे ना, म्हणजे थोडस भावंडांपासून अलिप्तता असं असं पण आपण म्हणू शकतो की नाही केतूमुळे. तो दूरत्व देतो ना. विरक्ती देतो, तेही होऊ शकतं. आणि किंवा मंगळ भावंडांकडनं त्रासही होऊ शकतो ना. होऊ हो शकतो. त्रास होऊ होऊ शकतो. शकतो ऑलमोस्ट, कारण मंगळ पापांशात पण आहे आणि तृतीयात पापांशात केतू तेच आहे.
तृतीयात म्हणजे मंगळ मग असला तरी शनीची तो दृष्टी आहे. पापाशत आहे. हा. हो, आणि शनीची शनीच्या दृष्टी दृष्टीने आणि तृतीयात हा. केतू आहे. हम्म. त्यामुळे तेही होतच ना म्हणजे. किंवा शनीची दृष्टी म्हणून म्हणजे जबाबदारी पण येऊ शकते असं पण म्हणू शकतो ना हो, आपण. जबाबदारी येऊ हो. शकतात. राहू युक्त शनीची दृष्टी झाली ती हो म्हणजे हो त्या दृष्टीने हा, हम्म. मॅडम नवमांश आणि दशांश पण बघूया का? दशांश हो म्हणजे बघूया. एक मिनिट. ही बघा ही नवमांश कुंडली. इथे सूर्य लग्नी हो. आलाय, सूर्य चंद्र लग्नी आलाय, मंगळ उच्चेचा झालाय, शनी षष्ठात शनी राहू तर एकत्र येणारच आहे, पण तो हा, स्वनवमांशी आलाय, शुक्र स्वनवमांशी आलाय, गुरु आलाय तरी तो मंगळाच्या म्हणजे मेष आहेत म्हणजे मित्राच्याच नवमांशी आहे. चंद्र बुध एकत्र आहेत, चंद्रही मित्र आहे, बुधाचं थोडस आहे म्हणजे इथे स्थानं सगळी जी आहेत ती चांगलीच मिळालेली आहे. हं. सगळ्यांनी ठेवता शकतो काही एकदम एकदम व्यवस्थित ठेव सगळं. तुम्हाला सरोज मॅडम केलंय ना हे? हा, केलं. म्यूट केलं. कोण बोलायचं तर कोण नाही. झालं ते अनम्यूट झालं. अच्छा. हं. हे बघा ही दशमांश कुंडली ही पण छान आहे बघा ना. चंद्रगुरु मेष आहे. लग्न, शनी राहू इकडे येणारे चंद्रगुरु, आपण काय गजकेशरी योग म्हणतो. दशमावर आहे आमचं. हम्म. इथे मंगळ उच्चेचा झालाय ना. मंगळ आणि केतू इथे एकत्र आलेत बघा. होय. म्हणजे भावंडांचा त्रास आपण इकडे जो आहे, बघत हा, होतो ना. हा. बरोबर. हम्म. इथे इथे तो एकत्र आला म्हणजे काही ना काही त्रास नक्कीच असणार. चंद्रगुरु चांगले आहेत आणि सिंह दशांशात आहेत, तोही चांगला आहे. परत शुक्रही आहे, तोही दशांशी आहे. आणि लग्न हर्षल आहे तिथे, त्यामुळे तोही आणखीन पॉवरफुल झाला शुक्र हर्षल. पण षष्ठात तुळेचा रवी झाला, मग रवी हा, मग तो हो, निचेचा आहे ना निचेचा आहे मॅडम. पण ते षष्ठात आहे थोडस ना. हा हा हा, म्हणजे इथे पण शत्रुहंता योग तर आपण म्हणू शत्रू शकतो, युद्ध. किंवा इथं कष्टाच्या तुलनेत म्हणजे त्यांना हो. जे श्रेय मिळायला हवं ते नाही, किंवा हा निचेचा म्हणून सरकारी कामात काही अडथळे असं पण म्हणू शकतो ना. कधीतरी त्रास होणार, वरिष्ठ लोक त्रास देणार. Yes. कारण सूर्य नाही म्हटलं तरी निचेचा गेलाय ना, म्हणजे वरिष्ठ लोक जर आपण म्हणायला गेलो हम्म. तर ते त्रासदायक ठरू शकतात. आता इथे वरिष्ठ किंवा लोक म्हटलं तर तिथेही शनी आहे, शनी हो. पण राहू युक्त आहे. हा. म्हणजे बाकीच्या वरच्या लोकांकडून कुठे ना कुठेतरी त्यांना त्रास होणार. आणि ते काय साहजिक आहे, या लोकांना शत्रू असतातच. नाही, आणि हा शनी आहे ना कर्क अं, राशीत, म्हणून आपण असं म्हणजे सामान्य जनतेशी यांचं जनते बॉन्डिंग चांगलं असं पण म्हणू चांगलं शकतो आहे. ना हो इथे. हो, जनतेशी राजकारणाच्या बॉन्डिंग चांगलं असणार. हा. हो. मी ती डाउनलोड नाही केली, पण रसिका मॅडम तुम्ही बघा, समजा बघ तुमच्याकडे आहे ना ऍस्ट्रोसेज ऍप,
तर मी सहज वर्षफळ कुंडली मला मगाशी वेळ होता म्हणून काढली होती. तर हा. आपण ही मे म्हणजे 2026 ते मे नाही नाही 2027 अशी येईल ना. तर तिथे पण हे नाही बघा. का नाही ऍस्ट्रोसेजचं मी म्हणजे काढलं आता तुम्ही विषय काढला म्हणून हा सांगते हा की ऍस्ट्रोसेज मध्ये मी पण ती पाहिली कुंडली हा. काढून म्हणजे माझी स्वतःची काढली ना. अच्छा. पण तिथे फक्त काय की 26 ते 27 असं इयर दिलंय फक्त त्यांनी हा पण तुमची वर्षफळ हा कुंडली मग त्या नाही नाही पण हा नाही वर्षफल काढताना काय होतं की तुमचा जो रवी आहे हा तो त्याच जन्मतः अंशावर यायला हवा ना. त्या म्हणजे अंशावर हा ज्या वेळेला येतो हा. ती वेळ पहिली काढावी लागते अच्छा. आणि ती वेळ काढल्यानंतर ती वेळ मग हम्म, आता रवी जो आहे तो हम्म. आता त्याच याच्यात येत नाही समजा आता 27-22 आपण धरला रवी बर. आणि सिंहेत आहे धरलं हा तर आजच्या म्हणजे आता साधारण जी काय आता 15 जुलै माझी तारीख आहे तर हा एक दिवस अलीकडे किंवा पलीकडे सूर्य जाऊ शकतो किंवा हा. त्याच दिवशी येऊ शकतो मग त्या 3 तारखेमध्ये ज्या 5:30चा आजचा ग्रह आणि पुढचा ग्रह हम्म, तिसऱ्या दिवशीचा या 2 ह्याच्यामध्ये आपला रवीचा अंश नेमके कुठे येतात हो. त्या 2 दिवसाच्या तारखा घ्याव्या लागतात म्हणजे समजा आता 17 आणि 16 तारीख आली आता माझी सांगते या हम्म, वर्षीची 26ची मी हम्म. जी कुंडली काढली तर हा 17 आणि 16च्या मध्ये माझा रवी येतो अच्छा. माझा रवी तिथे आल्यानंतर जो रवीचा अंशापर्यंत आहे तर हम्म. त्या याच्यामधून म्हणजे जो काही 17चा रवी आहे त्याच्यामधून 16चा रवी मायनस केल्यानंतर त्या दिवसाची गती येते बर. हा आणि ती गती आल्यानंतर मग माझा सूर्य किती अंशावर आहे आणि मग हम्म, 16 अंशाचा म्हणजे रवी किती आहे तर म्हणजे सकाळच्या 5:30 पासून माझा रवी जो अंशापर्यंत किती पुढे गेलेला आहे हम्म. त्याची वजाबाकी करावी लागते म्हणजे मला कळतो की 5:30च्या रवी नंतर माझ्या वेळेचा म्हणजे जो काही रवी आहे तो किती यांनी अंतर किती गेलेलं आहे जसा गती 57 कला समजा आपण धरूयात तर हम्म. माझी गती किती आलेली आहे तेवढ्या ह्याच्यापर्यंत मग ती गती तर मग त्या गतीमध्ये म्हणजे 16-17च्या गती 57 अंशाची साधारण 57-58-49 एवढीच गती सूर्याची येऊ शकते हम्म. मग 49 गती असेल तर 49 गतीला 24 तास हम्म. म्हणजे 1440 मिनिटं तर मग माझी गती जी आलेली आहे म्हणजे माझा रवी किती पुढे गेलेला आहे त्याचं जे कॅल्क्युलेशन येईल त्या गतीला तो रवी किती पुढे गेलेला आहे तर तेव्हा ती वेळ येते किती तास तो पुढे गेलेला आहे मग ती जी तास मिनिटं आणि सेकंद येतात ती तास मिनिट सेकंद त्याच्यामध्ये 16 तारखेचा 5 तो जो रवी आपण घेतलेला आहे तो हम्म. 5:30चा असतो मग बर. 5:30चा रवी आहे तो त्या वेळेमध्ये समजा आता 5 माझा रवी 5 तास पुढे गेला 5 हा तास समजा 5:30 तास आणि काय 15-20 सेकंद असेल तर त्या ह्याच्यामध्ये 16 तारखेचे 5:30चे जे म्हणजे 5:30 पण आपलं हे आहे ते 5:30चे ग्रह आपल्याला पंचांगात दिलेले असतात होय. म्हणून 5:30 ऍड केल्यानंतर जी वेळ येते हम्म. ती हम्म. वेळ आल्यानंतर मग 16 तारखेला ऍड केलेली जी वेळ येते त्या वेळेची कुंडली जेव्हा या तारखेची म्हणजे 16 तारखेला जी माझी वेळ आलेली आहे त्या वेळेची कुंडली 26 तारखेची काढल्यानंतर बरोबर तो रवी आणि हा रवी मॅच होतो आणि त्या वेळेला जे लग्न येतं हम्म. हम्म. पंचांगामध्ये ते लग्न घेऊन त्या वेळेचे गोचरचे ग्रह मांडावे लागतात ती वर्षकुंडली होते आणि इथे काढायला गेल्यानंतर ती चुकते म्हणजे हम्म. ऍस्ट्रोसेज मध्ये मी त्या दिवशी झाला ना मी काढून पाहिलं तर अच्छा. ती नाही तिथे आपल्या कुंडली तृप्ती मॅडम नाही का त्या दिवशी हो म्हणाल्या हो की म्हणाल्या मी म्हणून करून बघितलं आणि हो आलं म्हणून मग मी नाही आलं नाही नाही त्याच्यात येतंय पण मग हम्म. तिथे काय करावं लागतंय सांगू का हम्म. की मी होरोस्कोप वरून काढते ऍस्ट्रॉलॉजी आणि आपला होरोस्कोप आहे ना अच्छा. तर ते आणि आपलं दाते पंचांग याच्यात फरक नाही पडत त्याच्यात मी आता इतके वर्ष काढत आले मी त्याच्यावर काढत आले त्याच्यात फरक नाही पडत पण ऍस्ट्रॉलॉजी मध्ये म्हणजे आपल्या ऍस्ट्रोसेज मध्ये फरक पडतोय तर तो फरक का पडतोय म्हणून मी परवा दोन्ही टॅली केल्या तर हम्म. त्यांच्या पंचांगामध्ये आणि आपल्या म्हणजे दाते पंचांगात थोडासा फरक येतो मग तिथे येत नाही मग तिथे ऍस्ट्रोसेज मध्ये माझा रवी पण बदलतोय मग रवी बदलल्यानंतर मग मी काय केलं की 16-17 तारीख माझी कन्फर्म होती मग ऍस्ट्रोसेज मध्ये 17 तारखेचं कुंडली
26ची म्हणजे 2026ची मी 5.5ची कुंडली काढली. त्यातला रवी जो काय येतो तो घेतला. 16 तारखेची पण 5.5ची 15 तारखेची कुंडली काढली. त्यातला रवी घेतला आणि ते 2 रवी घेतले. ॲस्ट्रोसेज मधलाच माझा रवी घेतला आणि मग कॅल्क्युलेशन केल्यानंतर मग तो रवी म्हणजे ॲस्ट्रोसेजचा रवी आणि तो रवी मॅच झाला. आणि मग ती कुंडली माझी बरोबर आली. पण डायरेक्ट मी वर्षफल कुंडली काढली तर ती कर्क लग्नाची आली आणि अच्छा. जी ॲस्ट्रोसेजची कुंडली आहे ती तुळ लग्नाची येते. हो म्हणजे बापरे. जी माझा जो रवी आला त्या रवीप्रमाणे पंचांगातलं बरोबर यायला पाहिजे ना त्या वेळेचं लग्न बरोबर. पंचांगात बरोबर यायला पाहिजे तर ते तुळ लग्न येतं. मग इथे आलं आणि ॲस्ट्रोसेज मध्ये कर्क काय येतंय मग ते पाहिलं की इथे बरोबर येते. कारण आतापर्यंत मी हॉरोस्कोपने काढत होते तर त्याच्यात एका विकलेचा 1 किंवा 2 किलोचा फक्त फरक पडतो. त्यामुळे जास्त फरक पडत नाही. फक्त इतके वर्ष काय आलं फक्त मुंथा शिकवली होती त्यामुळे ती वर्ष कुंडलीत काढायची मुंथा कुठे पडते एवढंच पाहायचं इतकंच माहित होतं. आता हे सरांनी एवढं समजल्यानंतर मला समजलं की या वर्षीची कुंडली किती बदलली. हा तर तिथे मी ते पाहिलं तर ते मी सरांशी बोलणार होते की म्हटलं पण सर काय सांगतात ते बघूया. पण तिथे तो फरक येतोय. तर पहिलं वेळ काढायला शिकली पाहिजे. वेळ काढल्यानंतर तुम्हाला त्या वेळेनुसार कुंडली काढली तर इथेही बरोबर येते, इथेही बरोबर येते. पण तिथे मग त्यांचे त्या वेळेचे हे घ्यावे लागतात. सकाळचा सूर्योदय ना त्यांचा तिथला 5:30चा जो काही येईल तो तिथे जर घेतला तर येते कुंडली. पण मग तिथे ते करायला पाहिजे. मग तो पहिला काढावा लागेल. आपली ज्या 2 तारखा येतील त्या 2 तारखेचा 5:30चा रवी घ्यायचा आणि मग त्याचाच ॲस्ट्रोसेजचा मूळ रवी घ्यायचा आणि मग गणित केलं आणि मग त्या वेळेची बरोबर ॲस्ट्रोसेज वरती कुंडली काढली. ती तारीख, ती वेळ घेतली तर ते बरोबर मॅच होतं. म्हणजे ॲस्ट्रोसेज मध्ये पण येतं, पण ते आपल्याला गणित करूनच काढावं लागतं. इकडून केलं तरी गणित काढूनच काढावं लागतं. आणि डायरेक्ट जर काढली ना ती वर्षाची पण तिथे मी पाहिलं की ते तुमची तारीख 30 राहते. टाइम पण तुमची जन्म टाइम 30 राहते आणि त्याच्यावरून येते तर तिथे ते बदलली जाते. जसं परवा सर जर म्हणत होते ना आपल्याला की करेक्ट ते लग्न बरोबर येतंय का? तर ते लग्न तिथे चुकतंय. नाही मग लग्न चुकलं की मग बाकी पण प्रिडिक्शन मध्ये फरक पडणार ना. आणि त्याच्यात वेळच देत नाहीयेत. म्हणजे पाहिलं मी त्याच्यात वेळही देत नाहीत आणि तारीख नाही फक्त 26-27चा उल्लेख असतो किंवा इयरचा उल्लेख असतो. तर गणित तिथे म्हणजे केले तर करत असेल त्यांच्याकडे ते आहे. पण त्यांचे जर घेतले रवी तर ते उत्तरही येते बरोबर. येत नाही असं नाही. पण ते घेऊन ती वेळ काढून गणित करून त्या वेळेची कुंडली मांडली तर एक्झॅक्ट ती पण बरोबर येते. पण तो वर्किंग करावंच लागणार आहे आपल्याला वेळ काढायला. या याने किंवा त्या याने. म्हणजे ॲस्ट्रोलॉजी आणि हॉरोस्कोप घेतलं तर ते आपल्या नातेपंचांगला मॅच होतं. मग तिथे फक्त वेळा काढा नाही डायरेक्ट आपण ह्या वेळा घेतल्या तर होऊ शकतं. बरोबर. ॲस्ट्रोसेजचं केलं तर फक्त ॲस्ट्रोसेजच्या 5:30च्या वेळा घेऊन केलं की होतं. आणि त्यांचाच मग सूर्य पण घ्यायचा. आपला जुन्या म्हणजे जन्मवेळेचा सूर्य पण तोच घ्यायचा आणि 5:30चे ग्रह पण 26चे त्यांचेच घ्यायचे. तर ते मॅच होतं. दोन्ही हे होतं. असंही होतं तसंही होतं. पण वर्किंग जे वेळेचं आहे ते आपल्याला करावंच लागेल. त्यामुळे ते आता सर जेव्हा घेतील करून करणार असतील तर ते बघावं लागेल. म्हणजे मी कसं हे वर्षफळ त्या मला म्हणाल्या ना म्हणजे आपल्याला सगळ्यांना तर म्हणून मग मी आज सहज बघितलं मगाशी वेळ होता ना थोडं सुरू व्हायला तर मग मी ॲस्ट्रोसेज वरनं काय केलं की वर्षफळ कुंडली काढली ना मग त्याची मुंथा पण काढली मग तो म्हणजे मुंथेश म्हणजे मुंथा राशी वृषभ आली आणि मुंथेश पण लग्नात आला म्हणून म्हटलं चांगलं आणि समोर मग खाली इकडे सप्तमात वृश्चिकेचा चंद्र आला ना म्हणजे शिवाय हे इत्थशाल योगात पण झाले ना आणि मग तो सूर्य मेषेचा सूर्य बुध आले ते वेळात आले पण आणि लाभात मंगळ शनी ह्याचे आपले मीनेचे असे आले आणि मग म्हणजे ते पण इथे गुरुशी इथशाल करतायत ना म्हणून मी असं म्हंटल तुम्हाला म्हणजे आपण कसं वर्षफळ कुंडली जास्त करून म्हणजे ह्याच्यावर तर बघायची पण इथशाल किंवा हे जे योग आपले काय म्हणायचं ताजिक नीलकंठची तिथे पण ते जे लग्न येईल ना त्याच्यामध्ये ती आपसुक येते त्या वेळेची कुंडली आपण तिथे काढली ना ती येते मग ती बरोबर आहे म्हणजे ॲस्ट्रोसेज वरून गणित करून त्या वेळेची काढल्यानंतर सुद्धा माझी तूळ आली
येस पण येस फक्त त्या पंचांगात त्यांचं पंचांग आणि आपल्या पंचांगात हा फरक फरक पडल्यामुळे ते डायरेक्ट नाही जमत आहे. कारण हा. तिथे वेळ दिली जात नाही. त्यांनी जर वेळ दिली असते ना, मग त्या वेळेची काढून आपण लगेच बरोबर आहे की नाही बघू शकलो असं, पण ती वेळ येत नाही. आणि हम्म. का येत नाही तर फरक का पडतोय तर त्यांचं थोडासा पंचांगाचा बदल आहे आणि आपल्या जाते पंचांगाचा त्याच्यात थोडस बदल आहे. तुम्ही हे म्हणून येतं. आपल्या सरांनी आपल्याला कुठलं ते मराठी कुठलं नाही का ते पंचांग ते नाही का वापरत मॅडम? नाही ते नाही, मी दाते पंचांग आता हा. शास्त्री पासून मला ती सवय लागली ती अच्छा अच्छा त्यांनी हा काढायचं नाही, ते वर्ष पण छान आहेत ते महाराष्ट्रीय म्हणजे हा पंचांग जे आहे आहेत आहे आणलंय ना मी. नाही हा नाही आणलंय ते पण आणलेलं आहे मी. केपीचंही आणलंय, तिन्ही आहे. पण याचं कसं ते आता हातात बसल्यासारखं झालंय ना, हो हो त्यामुळे हा ते म्हणजे आता पटापट तुम्ही इतक्या वर्षाचं ते हा वापरत आहात ना त्यामुळे वापरत म्हणजे मी जेव्हा 2006 साली शास्त्री केला त्यावेळेला ऍप बीप काही नव्हतंच. नाही आम्हाला हा, जे तेव्हा काय करायचं होतं ते सगळं हाताने. कॅल्क्युलेटर वरतीच करायचं होतं. हम्म. म्हणजे त्या 150 कुंडल्याही करायच्या, स्वाध्यायही करायचं होतं, तुमचे दशा पण कॅल्क्युलेटर काढायच्या, त्या वर्ष काय जे काय असेल ते आम्हाला गणित करूनच काढावं लागत होतं. हम्म. त्यामुळे ते आमची प्रॅक्टिस इतकी झालेली आहे ना, हम्म. म्हणून ते हे होत नाही. पण आता सगळ्याला परवानगी दिली आहे ना, होय ऍप आल्यानंतर परवानगी मिळालेली असं झालं ते. त्यामुळे नाही पण हे होते. ऍपपेक्षा असं तुम्ही म्हणताय तसं गणितीय पद्धतीने केलेलं ते केव्हाही चांगलं हो ना ऍप हो मध्ये चांगलंच मे आहे. बी हे होऊ शकतं ना हो हो सेम आहे ना. मग ग्रह जेव्हा आपण काढतो तो सेम आहे. इथे फक्त आपण म्हणजे ग्रहाच्या अंतरावरून वेळ काढतोय. आणि जेव्हा काढतो की आजचे ग्रह कसे काढायचे त्यावेळेला वेळेवरून ग्रह काढायचा. फरक काहीच नाहीये. म्हणजे येस 2 ग्रहांचा आपला ग्रह कुठे येतो ना, आजचा ग्रह किती अंशावर आलाय ते ग्रह सुद्धा त्यावेळेला आम्हाला कॅल्क्युलेशन करूनच काढावे लागत होते ना, रोजचे ग्रह जेव्हा असेल तेव्हा. स्पष्ट त्यामुळे ते ग्रह आणि स्पष्ट भाव सगळं स्पष्ट हा काढावं लागतं. हा तेव्हा तसंच आहे. पण शास्त्रीचं मग हो स्पष्ट हो ग्रह काढताना जसं करतो ना तसंच याच्यामध्ये तेच फक्त कॅल्क्युलेशन इथे हो आपल्याला तुम्ही आता स्पष्ट वेळ सांगितलं काढायची, ग्रहावरून हा वेळ स्पष्ट काढायची. वेळ आणि तिथे वेळेवरून ग्रह काढत होतो. हो सेम गणित सेम आहे, फक्त उलटापालट याच्यात आहे. आणि मग ती जी वेळ काढली की उत्तर येतंय बरोबर येतंय. त्याही याने होतंय, ऍस्ट्रोसेजने पण येतंय. फक्त त्या दिवशीचे काढून ते 5.5चे ग्रह घ्यावे लागतात, म्हणजे सूर्य घ्यावा लागतोय. सूर्य एवढंच घ्यावा फरक आहे. लागतो हो हो हा सूर्य सूर्य घ्यावा घ्यायचा लागतो. आणि तो केला की त्या जी काय वेळ येईल त्याची कुंडली मॅच होते. म्हणजे रवी पण मॅच होतो, ऍस्ट्रोसेज मध्ये पण होतो. तो काही येस फरक नाही येतो. पण ते गणित केल्याशिवाय नाही होणार. जर आपलं हे बरोबर येत असेल तर. आता आणखीन त्यांचं गणित आणि आणखीन किती हो हो शिकवतात माहिती आहे हा आपल्याला. ते हो आपल्याला मग आपल्याला माहित नाही. तेव्हाच कळेल येस कारण त्यांची आणखीन पद्धत वेगळी पण असेल ना, सोपी म्हणजे सोप्यात हो सोपी ते हो सरांची हो पद्धत याहूनही असू शकते. म्हणजे नाही असं नाही. तर बघूयात म्हटलं ना, सर काय आणखीन पद्धत शिकवतात त्याच्यावरून काढता येईल. आज आपल्या माधुरी मॅडम नाही आहेत का? नाही दिसत नाही आहेत येत ना, नाही आवाज येत नाही आला. नाही येत नाही येत नाही आले आज. मग काय आता सगळी चर्चा झाली काय करूया थांबूया का? त्यात हो कोणाला काही काय हरकत नाही. सांगायचंय कोणाला बोलायचं असेल तर बोलूया ना. पावणे हो, 9 झाले बोलूया आता. का? मला वाटतं सगळं झालंय पण तरी बघा कोणाला बोलायचं बोल. मॅडम ऍस्ट्रोसेज मध्ये ग्रहांची गती नसते ना दिलेली, ऍस्ट्रोस्कोप मध्ये आहे मला वाटतं ना. ते माहित नाही बाबा मी नाही काही ह्याच्यावरती ऍपवर असते, पण रोजची गती परत बदलतेस ना. हा नाही नाही, म्हणजे एक रेडीमेड अशी आहे म्हणजे त्याच्यामध्ये मला नाही ऍस्ट्रॉलॉजी असेल हॉरोस्कोप असेल बघायला हवं ना कसं. बघायला हवी. ऍस्ट्रोसेलला नाही देत ते, ऍस्ट्रोसेलला गती नाही. दाखवत नाही. ते आपल्या नाही. पंचांगातच चेक करावं लागते हा हो त्यावेळेला. हो ते आता ह्या आणि मॅडम पण ऍस्ट्रोलॉजी अँड हॉरोस्कोपला आहे ग्रहांची गती, अच्छा हा ऍस्ट्रोसेजला हो, नाहीये. ऍस्ट्रोलॉजी अँड हॉरोस्कोप जे आहे ना त्याला आहे ग्रहांची त्याच्या गती. हो आहे ना. तर आहात का तुम्ही? तुम्हाला काय सांगायचं तर सांगा.
मॅडम आहे हे काढू का? ह्यामध्ये हा. आपण त्या दिवशी मागच्या शनिवारी सुद्धा असाच विषय घेतला होता. चर्चेचा आपल्याकडे वेळ असल्यामुळे हाच विषय परत एकदा, की आपण त्यांना कोणत्या प्रकारच्या आजाराला सामोरं जावं लागलं असेल ह्या सगळ्या जीवनामध्ये, किंवा कुठले दीर्घ आजार येऊ शकतात ह्याच्याविषयी आपण चर्चा करू शकतो का आता? चंद्र आहे ना व्ययस्थानामध्ये. हा, मग मी तुम्हाला चंद्र व्ययस्थानात तो मिथुनीचा म्हणून सर्दी, कफ, घशाचे आजार, थायरॉइडचे आजार असं सांगितलं ना. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके. आता इथे त्या समजा प्रकारचा त्रास. अष्टमात सॉरी सप्तमा हे षष्टात ही रास आहे ना, म्हणजे धनुरास आहे. मग तिथे धनुराशीचा गुरु म्हणून आपण असं ओबेसिटी किंवा डायबेटीस. रसिका मॅडम बोला तुम्ही पण. इथे अष्टमात शनी आहे आहे. ना. हो. असं पायाचे गुरु किंवा पिंडलीचे आजार असं हो. म्हणतो ना. गुरु शनीवरून आपण काय गुरु बघतो? शनी आहे ना, गुरु शनी आणि बुध. हम्म. 6, 8, 12 जे आहेत राशी आणि ग्रह, तर त्याच्यात फक्त चंद्रच आहे, त्याच्यात ग्रह नाहीयेत. पण गुरु, शनी आणि बुध याच्याप्रमाणे साधारण आजार होऊ शकतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला तुम्हाला हवं असेल ना, कोण आपले कुमार सर, हो. तर मॅडम आपण हा. किती ती त्रिशंश कुंडली तिथून पण आपण हो. जास्त चांगलं हो. आपल्याला आजार बघता येतील की नाही? हो त्रिशांश कुंडलीत समजतात. T24 हो. लक्षात ठेवा हो. तुम्ही T24. कारण ओके ती ओके जर मॅडम. काढली ना तुम्ही, आता मी ह्या हा. ऍस्ट्रोसेज वरच बघतेय, तर तिथे हो. षष्टात म्हणजे ही रास येते कुठली, कुंभ, आणि तिथे शुक्र आणि चंद्र येतो. तर शुक्रावरनं कसं आपण इथून पण डायबेटीस किंवा मूत्रपिंडाचे आजार असं पण म्हणू शकतो ना. चंद्र तर इथे अच्छा. म्हणजे फुफ्फुसाचे किंवा सर्दी असे पण, आणि हार्मोनल इम्बॅलन्स पण शुक्रामुळे असं पण म्हणू शकतो की नाही इकडे. येस येस मॅडम. ओके, आलं लक्षात. म्हणजे धन्यवाद मॅडम. तिथून जास्त तुम्हाला हे होईल. येस येस मला असं वाटतं म्हणजे येस. D30 कुंडली असं बघायची ती त्याच्यासाठी. ओके. आणि हा आजार केव्हा होईल याच्यासाठी दशा हा, मग ते तर बघायची आपल्याला, दशा महादशा आणि अंतर्दशा. ते ग्रह पण ऍक्टिव्हेट व्हायला हवेत ना, गोचर पण होय असं. होय होय होय. कारण आपल्याला जर त्या येस येस. दशा समजा आल्याच नाही तर मग काय प्रॉब्लेम नाही ना. ओके, म्हणजे ही आलं आपण लक्षात. ही शक्यता दर्शवतो. एखाद्या जातक आपल्याकडे आला आणि मला काय आजार हम्म. होईल असे पण विचारणारे महाभाग असतात ना. होय 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 होय. तर तर आपण तिथे पण किंवा पण काही वेळा आहे. असे आजारी असल्यानंतर म्हणजे ते येतात त्यांच्या एका प्रश्नासाठी, पण त्याच्या अनुषंगाने त्या आजाराविषयी चर्चा येते, आणि हा. मग तो त्यांचं वयोमान आहे का त्या प्रकारचं, हो मग त्यांना सांगता येतं ना की आता ह्या हो. वयात तुम्हाला हा त्रास होतोय. येस येस. ह्याचं पण एक कारण असू शकतं हा, याच्यामध्ये. आणि आता काय ठीक आहे असं. हा. कन्या लग्न येस. चाललंय ना त्रिशांश हो हो कुंडलीचं. हो हो, कन्या चाललंय मॅडम. कन्या. मग आता षष्ठामध्ये शनीची रास, कुंभेत चंद्र हा. आलाय. होय. आणि अष्टमात गुरु आणि शुक्र आलाय मेषेचा. नाही नाही, येस म्हणजे सर. आश्रमात येस फक्त मॅडम. गुरु आलाय मॅडम मेषेचा माझ्या ह्याच्यात. म्हणजे मी ह्याच्यावरून काढले, ऍस्ट्रोसेज वरनं काढले. तुम्ही ते ऍस्ट्रॉलॉजी आणि याच्यात हॉरोस्कोप फरक पडतो होरोस्कोप तिथे. वरती. हा, त्याच्यात तिथे फरक पडतो थोडा. हा, पण तिथे पण गुरु आहेच ना, म्हणजे गुरु गुरु पण आहे, आणि गुरु चंद्र. आहे. मग Yes. तिथे डायबिटीस होऊ शकतो. होणार आणि होणार. आणि कुंभ आपल्याला T1 म्हणजे दिसलाय ना. पावलाच्या खालचा भाग येतो, हो पायाचा. हो हो. ओके त्यामुळे ओके. ते धन्यवाद. आणि मस्त. गुरु शुक्र जर एकत्र आले तर मग डायबिटीस बऱ्यापैकी कन्फर्मच. निश्चित. हो. किंवा कोलेस्टेरॉल पण वाढतं. हो आपण नाही, असं म्हणतो ना, ओबिसिटी वगैरे असं. हो, ते म्हणजे सगळे एकच आहे ना. तुमची ओबेसिटी वाढली की त्याचा परिणाम थायरॉइडवर, थायरॉइडचा परिणाम डायबिटीसवर, सगळंच आलं ना. होय. शुक्र आणि गुरु, गोड खाणं, गोडाची हो. आवड. D24 म्हणाले ना मॅडम आपण? D24? नाही, त्रिशांश D30 कुंडली. सॉरी, D30. हा, D30. ओके ओके. हा, त्रिशांश. ओके. D30 चुकून म्हटले असेल, पण D30 येस. आलं लक्षात. त्रिशांश कुंडली. येस येस. हा धन्यवाद मॅडम, मॅडम. रसिका मॅडम, ऍस्ट्रॉलॉजी आणि हॉरोस्कोप आणि आपलं ऍस्ट्रोसेज मध्ये असा फरक मात्र पडतो बरं का. पडतो. सर नक्कीच पण हे आहे. वापरतात, मी पण ऍस्ट्रोसेजच वापरते. पण 1-2 अंशाचा तो फरक पडतोच पडतो. लग्नाचे अंश बदलतात. त्यामुळे लग्नाच्या काय अंशातच वेळेला फरक असा पडतो. संभ्रम होतो की नक्की कुठलं धरायचं. नाही, दोन्हीचे ग्रहांचे आता याच्यावरून कळलं ना, बदलत जास्त पंचांगात फरक करून. आहे, त्यामुळे तो फरक पडतो.
हो. पण ग्रहांचे अंश मॅडम नाही ऑलमोस्ट बदलत, लग्नाचाच नाही थोडासा नाही फरक येतो. लग्न बदललं की थोडस हे बदलतं. हो, फरक पडतो. बाकी हो. आता बघा ग्रहाचे यांनी D30 कुंडली सांगितली ना सरोज मॅडम. हो ते मॅडम हो, अष्टमात गुरु प्लस शुक्र बोलतात, पण हो, इथे हो, आपल्या हो. ऍस्ट्रोसेज मध्ये ते षष्ठात शुक्रचंद्र आहे आणि अष्टमात एकटाच गुरु आहे. हो. हो, अंश बदलतात तिथे थोडेफार. हो, त्यामुळे तो फरक येतोच. आणि असंही D1 मध्ये बघा मीनेत शनी राहू आहे, मग पायासंबंधी आपण मीन राशीवरून हो. पायाचा विचार करतो ना. मी म्हटलं ना असं म्हणजे कुंभरास आहे ना, म्हणून कुंभरास आपण कसं गुडघ्याच्या खाली आणि गोट्याच्या वर खालचा काय हो पिंडली तो काय म्हणतो आपण, तर तसे पिंडरी म्हणजे हा, पोटरी पिंडली पोटरी म्हणतो. हा, ते त्याचे पण होऊ शकतात ना. ऍस्ट्रोसेस कसं आहे माझ्या मुख्य फोन मध्ये, हा जो अच्छा. दुसरा फोन आहे ना त्याला फोन नाहीये, त्याच्यामध्ये फक्त हे कॅल्क्युलेटर आणि हे बर जुनं हे आहे म्हणून तेवढं. ते फक्त मी कसं साइड बाय साइड पटकन कुंडली काढता येते म्हणून ते हा तसं ठेवलेलं हो, आहे. मी पण एक केलाय माझा तसंच. हा तसंच हा म्हणजे आपण नवा फोन घेतला की दुनियाचा असा उपयोग करायचा मग. हो मग काय करणार ना. जास्त बेटर म्हटलं कुठलं वापरायला, म्हणजे जनरली आपल्याला अशा कुंडल्या बनवायच्या असतील किंवा काय तेव्हा नाही आता कसं आहे की आता ऍस्ट्रोसेज आलं, जेव्हा पहिलं ऍप जे आलं हे होरोस्कोप आणि ऍस्ट्रॉलॉजी ऍप आलं, त्यावेळेला ते आम्ही घेतलेलं आहे. त्यामुळे ती पहिली जी सवय झालेली आहे, ऍस्ट्रोसेज आल्यानंतर ऍस्ट्रोसेज घेतलं. त्यामुळे आपल्याला जे हवं ते दोन्ही वापरू शकतो, असं काही नाहीये. फक्त त्यांचं थोडस ह्याच्यात होतं की इथे आपण म्हणतो ना 1832 आणि 7352 तिथे एक याचा त्यांचा जर आपण अक्षांश रेखांश पाहिले तर तिथे 1831 येतात त्यांचे ऍस्ट्रोसेज मध्ये, तिथे ते एक याचा फरक पडतो. त्यामुळे तो पुढचा फरक पडतो दोन्हीच्या ह्याच्यामध्ये. केपी हेच नाही गेलं अयनांश मॅडम. सरांनी आपण नाही सांगितलं नाही होतं ना, अयनांश चेक कर. अयनांशमध्ये हा अयनांश अयनांश मध्ये जे अयनांश आहेत सरांनी ना पण सांगितलं अशा होतं, रेखांश, अयनांशच तुमच्याकडे क्लिअर असायला पाहिजे तुम्हाला. हा तर तिथे तो एक अयनांश याचा फरक पडतो, म्हणजे येस ऍस्ट्रोसेज मध्ये आणि हो होरोस्कोप मध्ये, म्हणून तो हॉरोस्कोप. त्याच्यातला फरक थोडासा पडतोय. पण खूपच चुकते असं नाहीये. आणि नाही दुसरं आणखीन तुम्ही याच्यावर केलं तरी त्याच्यातही फरक पडतो. कुंडली आणि आणखीन 2-4 ऍप त्याच्यात जरी करायला गेलं ना, आपण तर प्रत्येक ते याच्यात मी फरक ऍस्ट्रोसेज शिवाय पडतोच. काहीच नाही हा बघितलं. त्यामुळे आता तेच आहे. वापरायला म्हणजे असं माहित असं सिमिलर आणि फ्रेंडली वाटतं थोडं आणि वापरायला. त्याच्यात सगळं आहे ना, उपग्रह अमकं तमकं सगळं आहे, त्यामुळे ते आता बरं पडतं वापरायला, एवढंच, बाकी काही नाही. फक्त हे साइड बाय साइड कसं हे चालू असताना ते इकडे फक्त काढू शकतो, एवढंच त्याचं. कधी कधी बऱ्याचदा आपल्याला कसं ग्रह स्तंभी आहे, कसं आहे, वक्री आहे, पटकन बघून आपल्याला ते अंदाज लागतं ना. हो म्हणजे गती वगैरे पटकन दिसली तर बरं पडतं. ते आपल्याला हॉरोस्कोप मध्येच लक्षात येतं लगेच, तेव्हा हो पंचांगात हो बघत नाही. ऍस्ट्रोसेजला ते येत नाही, तिथलंच येत नाही ऍस्ट्रोसेजला ते. नाही, ते आणि खूप धन्यवाद जुना सगळ्यांना ऍप आहे मॅडम, ना, खूप हो फर्स्ट जुना ऍप आहे हो ते. हो हम्म. हो हो. आता ते मिळत असेल की नाही माहित नाही, आता जुना फोन मध्ये चालू आहे म्हणून माझं चालू आहे. मिळतं मॅडम, म्हणजे काय आहे आहे हा, आहे आहे लिंक आहे त्याची. तर माझं आहे ते आहे. आता ऍस्ट्रोसेज वगैरे नवीन चालू लागतं म्हणून हे चालू फोन मध्ये ते हे केलेले. तर जास्त करून आता आपण ऍस्ट्रोसेजच वापरतो. येस येस. त्याच्यात कसं जास्त फीचर्स आहेत ना हा ह्याच्यापेक्षा. सगळंच आहे ना त्याच्यात, एका ह्याच्यात अष्टक वर्ग तुमचे आता सगळं उपग्रह हो. तालिका सगळंच एका ह्याच्यात मिळून जातं, त्यामुळे आपण ते वापरतो. पण ते पटकन प्ले स्टोअर वर नाही मिळत, ते गुगल वरती जाऊन आपण टाकलं तर त्याची नाही, लिंक कॉपी नाही करून नाही आता तसं करतात का? नाही मॅडम, आम्ही तर प्ले नाही स्टोअर वरनच केलंय. हो. आता नाही येते, म्हणजे मध्ये मी केलं अच्छा. नंतर मग ती हो. लिंक गुगल वरून जाऊन मग ती बरं. ओपन करून डाउनलोड. अच्छा. नाही, मी ऍप डाऊनच म्हणजे केलेलं आहे, त्यामुळे माझं डायरेक्ट येतं त्याच्यात. हो प्ले केलेलं.
ते एकदा डाउनलोड केलं का राहतं आपल्या मोबाईलमध्ये, तो इश्यू हो. स्टार्टिंगला आपली डाउनलोड करायला पटकन मिळत नाही ते. हं. सरोज मॅडम आपल्याला येईल का बंद करता? हा तारे सर तुम्ही पण बघावं आहात लागेल. ना co-host? हो. नाही सर मग म्हणजे कसं काही कामात असतील तर त्यांना कामात असतील. करायला हो. नाही जमतं. नाही, आहे ऐकतोय मी आहे का? मॅडम, हा चला चला. मग आहे ऐकतोय ऐकतोय. झालंय सगळ्यांचं, तर तुम्हाला काही हो. बोलायचंय का? नाही नाही, काय नाही, तुम्ही व्यवस्थित चाललेलं आहे. तर असंच तुम्ही करत राहा. आता या सगळ्या जण बोलतायत, अतिशय छान एकमेकाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतायत. तर तसं काही हे नाहीये. पत्रिका तुम्ही छान वाचलेली आहे. आणखी आपण कसं आहे की ह्या स्टुडंटला पण बोलायला संधी देतो, हे Yes. त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी. हा ओपन प्लॅटफॉर्म आहे ना आपला. होय होय. हा, येस सर. फार छान. धन्यवाद. सगळ्या लोकांनी चांगल्यापैकी आपला परिचय दिला आणि जे काही ज्ञान त्यांना कळेल ते आपल्याला सांगतील, आपल्याला कळेल ते आपण त्यांना सांगायचं. Yes. गिव्ह अँड येस टेकचा सर. हा भाग आहे. हम्म. हो? हरकत नाही. थँक्यू. तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे, कोणाला काही बोलायचं तर बोला. आता झालं सगळ्यांचं बोलून. नाही. बरं, ठीक आहे, हरकत नाही. मग मी तुमच्या संमतीने हा मीटिंग एंड थांबा करतो. थांबा थांबा 1 मिनिट मला